लग्न पंक्तीतील वांग बटाटा रस्सा भाजी प्रत्येकाला खायला आवडते, पण घरी बनवायला गेलं की तशी होत नाही. कारण त्यांनी वापरलेलं साहित्य आपल्या घरामध्ये प्रत्येक वेळेला असलंच असं नाही. म्हणूनच तर मी तुमच्यासोबत अतिशय सोपी पद्धत शेअर करणार आहे, जी बनवायला अतिशय सोपी आहे. या भाजीकरिता आपल्याला कोणतंही वाटण-घाटण करण्याची देखील अजिबात गरज नाही आहे. तर त्याकरिता आपल्याला सर्वात अगोदर 2 कांदे घ्यायचे आहेत, ज्यांची साल, देठ, बुडूक मी कट करून घेतलं. आता हे आपण किसणीने किसून घेऊयात. बऱ्याच जणांना कांदा, टोमॅटो कट करत बसायचा देखील फार कंटाळा येतो, व्यवस्थित बारीक चिरता येत नाही. अशांकरिता तर ही पद्धत खूपच सोपी आहे. तर बघा अगदी झटकीपट आपला कांदा संपूर्ण किसून झाला. सेम पद्धतीने टोमॅटो देखील किसून घेऊयात. टोमॅटो किसल्यामुळे या टोमॅटोची साल काय मात्र आपल्या याच्यामध्ये येत नाही, त्यामुळे आणखी जास्त फायदा होतो. तर बघा साल सेपरेट राहिली, ही आपण फेकून देऊ आणि फक्त ही पेस्ट वापरू. तर बघा आपल्याला ना चॉपिंग कटिंग करावं लागलं, ना मिक्सरचा वापर करावा लागला. दोनही साहित्य आपलं तयार झालं. आता भाज्या कापून घेऊयात. ही भाजी आपण 4 व्यक्तींच्या हिशोबाने बनवतोय, त्याकरिता एक मोठ्या साईजचा बटाटा घेतला. याची पहिले साल काढून टाकूयात आणि थोड्याशा मोठ्या फोडींमध्ये कट करून घेऊयात. आता काही जणांना बटाटे जास्त आवडतात तर काहींना वांगे. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तर बटाट्याच्या एवढ्या जाड्या मी या फोडी तयार करून घेतल्या. या काळ्या पडू नये म्हणून लगेचच पाण्यात टाकूयात. आता वांगे कापून घेऊयात. तर सुरुवातीला हा देठाकडचा भाग आणि काटेरी भाग काढून टाकायचा आणि हे 8 फोडींमध्ये कट करून घ्यायचे. बघा छोट्या छोट्या फोडी केल्या की त्या पटकनही शिजतात आणि जनरली भंडाऱ्यांमध्ये जी भाजी बनवली जाते त्यामध्ये याच पद्धतीच्या फोडी तयार केलेल्या असतात. या फोडी देखील काळ्या पडू नये म्हणून पाण्यातच घातलेल्या आहेत. आता या जरा वेळाकरता साईडला ठेवूयात आणि फोडणीकडे वळूयात. त्यासाठी गॅसवर एक कढाई ठेवली. त्यामध्ये 3 चमचे तेल घालूयात. तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. तेल छान असं गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी घालायची. ती छान तडतडली की अर्धा चमचा जिरे, ते देखील छान असे फुलू द्यायचे. मगच यामध्ये किसून घेतलेला कांदा घालायचा. कांदा किसलेला असल्यामुळे आपल्याला हा परतवायला किंवा सॉफ्ट होण्याकरिता वेळ फार कमी लागतो, गॅसची देखील बचत होते. तर बघ अगदी काही मिनिटांमध्येच कांदा छान असा सॉफ्ट झालाय. लगेच यामध्ये हा किसून घेतलेला टोमॅटो देखील घालू. आता हा देखील व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत परतवून घेऊयात. कारण कांदा टोमॅटो व्यवस्थित परतवला की भाजीला कन्सिस्टन्सी छान येते, भाजी छान जीवमिळून येते आणि चवही मस्त येते. आता आलं लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घालायचा. पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. यामुळे लसणाचा कच्चेपणा दूर होईल आणि कढीपत्त्याचा फ्लेवर देखील यामध्ये छान उतरेल. आता काही सुके मसाले घालूयात. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1.5 चमचा धना पावडर थोडीशी जास्त घालायची, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट किंवा कोणताही साठवणुकीचा मसाला आणि भाजीला एकदम लग्नपंक्तीतील भाजीसारखीच फ्लेवर यावी याकरिता कोणत्याही कंपनीचा सब्जी मसाला घालायचा. आता हे मसाले छान असा कच्चेपणा दूर होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेऊयात. तर बघा काही वेळातच संपूर्ण साहित्य कढाईतून सेपरेट सुटायला लागलंय, म्हणजेच हे व्यवस्थित परतलं गेलंय. आता लगेच यामध्ये वांग आणि बटाट्याच्या फोडी घालूयात. तर या फोडी घालताना ते व्यवस्थित निथळून घ्या. आता या फोडी या मसाल्यांमध्ये छान अशा परतवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. यामुळे फोडींमध्ये मसाल्यांचा अर्क छान उतरेल आणि या आणखी जास्त चविष्ट लागतील. तर एखादा मिनिट या व्यवस्थित परतवल्यानंतर लगेच यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे. तर पाणी हे शक्यतो कोमटच वापरायचं. यामुळे भाजीला रंग, तर्री आणि चव जबरदस्त येते आणि आपल्या फोडी देखील पटकन शिजतात. आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आणि यावर अर्धवट झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर रश्श्याला हलकीशी उकळी काढून घेऊयात. तर बघा काही वेळातच आपल्या या रश्श्याला हलकीशी उकळी आली आहे. लगेच यामध्ये 2 चमचे भाजलेल्या दाण्यांचा कूट घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचे आणि पूर्ण झाकण ठेवून पुन्हा एकदा ही भाजी एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे. तर बघा आता जरी ही भाजी पातळ वाटत असली तर ही दाण्यांचा कूट शिजल्यानंतर भाजी आपली छान अशी जीवमिळून येईल, घट्टसर होईल. तर बघा अगदी 5 ते 7 मिनिटांनंतरच आपली भाजी काय भारी शिजलेली आहे. तरी तर बघूच शकताय काय जबरदस्त आली आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एखादी बटाट्याची फोड दाबून बघूयात. यामुळे आपल्याला भाजी शिजली की नाही हे समजेल. आता तुम्ही या रश्श्याची कन्सिस्टन्सी देखील बघू शकता, मस्त अशी घट्टसर झाली आहे. अगदी लग्न पंक्तीतील भाजीसारखीच आपली भाजी तयार झाली आहे. पुरी, चपाती, भाकरी किंवा भातासोबत गरमागरम सर्व करू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा
रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच आपल्या नवनवीन छान छान चमचमीत रेसिपीज बघण्याकरिता श्री किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.